आता बघूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते। पुन्हा युतीच्या शक्यतेवर ऑर्थोपेडिक डॉक्टरला विचारावं लागेल। ठाकरेंसोबत युतीवर प्रकाश आंबेडकरांचं मिश्किल उत्तर। लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधक हायकोर्टात गेले होते। लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावध राहावं, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर निशाणा। सोलापुरात फडणवीसांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। राज्याचा लाडका भाऊ अशा आशयाचे बॅनर झळकले। उपमुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली। 7 तारखेपासून चर्चा सुरू होती। जागांच्या मागण्या ठाकरेंपुढे ठेवू काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बंग यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी। अमरावतीमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत रवी राणा आक्रमक। बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये बाचाबाची। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ। काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर बैठकीत आक्रमक। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू। धुळ्यात भाजपच्या अधिवेशनाच्या वेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा। स्थानिक नेत्याने आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। बबन शिंदे माढ्याचे आमदार सध्या अजित पवार गटात। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छुक। संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची घेतली भेट। ठोंबरेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण। भंडाऱ्यात भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती। विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना।